नमस्कार. भारताची जनगणना 2026 टप्पा 2 जनगणना प्रश्नावली यामध्ये एकूण 1 ते 40 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामध्ये सुरुवातीला वैयक्तिक व कौटुंबिक माहिती, यामध्ये व्यक्तीचे नाव, कुटुंब प्रमुखासोबतचे नाते, लिंग, जन्मतारीख आणि वय, वैवाहिक स्थिती, लग्नाचे वय, जोडीदाराचे नाव, घोषित राष्ट्रीयत्व, धर्म, अनुसूचित जाती जमाती जात, वडिलांची माहिती, आईची माहिती आणि अपंगत्व असे एकूण 13 प्रकारचे प्रश्न विचारले जातील. यानंतर शिक्षण व भाषा यामध्ये एकूण 4 प्रश्न आहेत. त्यामध्ये मातृभाषा, इतर भाषा, शिक्षण, भाषेबद्दल प्रेम प्रश्न, साक्षरता आणि डिजिटल साक्षरता, शैक्षणिक संस्थेतील अभ्यासाची स्थिती, सर्वोच्च शैक्षणिक पात्रता आणि शाखा किंवा विषय. यानंतर तिसरा प्रकार आहे रोजगार व आर्थिक क्रियाकल्प. गेल्या 1 वर्षात काम केले आहे का नाही. आर्थिक क्रियाकल्पाचा प्रकार, व्यवसाय, उद्योग व्यवसाय किंवा सेवेचे प्रकार, कामगाराची श्रेणी, गैर आर्थिक क्रियाकलाप, कामाचा शोध किंवा उपलब्धता आणि कामावर जाण्याचा प्रवास. यानंतर जन्मस्थान, स्थलांतर व जन्मदर माहिती, जन्मठिकाण, मागील निवासस्थान, स्थलांतराची कारणे, मागील ठिकाणात वास्तव्याचा कालावधी. यानंतर कायमस्वरूपी रहिवासी पत्ता, सध्या जिवंत असलेल्या मुलांची संख्या, आतापर्यंत जन्मलेल्या मुलांची संख्या, गेल्या 1 वर्षात जन्मलेल्या मुलांची संख्या. आणि शेवटचे 6 प्रश्न आहेत. यामध्ये कोविड लसीकरण जे झालेलं आहे त्यांचे स्थळ कोणते होते, एकूण बँक खाते किती आहेत, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, मतदार ओळखपत्र क्रमांक, पासपोर्ट क्रमांक आणि वाहन चालवण्याचा परवाना उपलब्ध आहे का नाही, अशी एकूण 1 ते 40 प्रश्न आपल्याला टप्पा क्रमांक 2 मध्ये विचारले जाणार आहेत. धन्यवाद.